लग्नाचा माहोल सुरू झालेला आहे आणि आपण बघतोय की आपल्यासमोर लग्न करण्याला उत्सुक असणारी आणि लग्न जमवणारी अशी सगळी मंडळी आपल्यासोबत आहेत. देवब्रह्मे. नमस्कार 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 नमस्कार. आमचं ची व ची सौका नावाचा नवीन चित्रपट आहे आणि त्याच्यात मी जरा वेगळ्या प्रकारची भूमिका करतो आहे. तुम्ही जर असं हे माझं पोस्टर बघितलं असेल तर पोस्टरवर मी की बाकी हे सर्वसामान्य असले तरी मला एक वेगळ्या प्रकारचं मुकुट असं दिलेलं आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं तुम्ही असेल देवा. हां, म्हणजे मी ॲक्च्युली देव नाही आहे, पण जे ब्रह्मदेवाचं कार्य जे आहे, म्हणजे जसं ब्रह्मदेव आपण म्हणतो की लग्नाच्या स्वर्गात लग्नाच्या गाठी बांधतात, तसं जे ब्रह्मदेवाचं कार्य आहे ते मी भूतलावर या पृथ्वीतलावर मी कार्य करतो. मी आहे विवाह नोंदणी अधिकारी. त्याच्यामुळे जे लग्न करायला येतात त्यांचा मी विवाह ब्रह्मदेवांच्या गाठी बांधलेल्या आहेत त्या इथं कायदेशीररित्या पक्क्या करतो. असं माझं काम आहे. देव ब्रह्मे असं माझं कॅरेक्टर आहे आणि नुसतं दोन याच्यामध्ये माझा डबल रोल आहे सर. मग खूप मला फुटेजच प्रचंड दिलं आहे पिक्चरमध्ये. डबल रोल आहे माझा, म्हणजे एक तर मी रोल पण करतो आणि मी या चित्रपटाचा निवेदक पण आहे. म्हणजे अशी कथा पुढे पुढे लोकांना सांगत राहतो. म्हणजे मी कसं आहे कॅरेक्टर पण करतो आणि पब्लिकशी पण बोलतो, जसं मी तुमच्याशी बोलतो तसं पिक्चरमध्ये पण लोकांशी बोलतो. त्यामुळे डबल कॅरेक्टर आहे, पण मी पेमेंट एकच घेतलं आहे, सिंगल. असं नाही आपलं जनतेसाठी आपण काही करू शकतो. तर असा देव ब्रह्मे मी आहे कारण आणि करतो. एकंदरीत जी गोष्ट आहे ती लग्नाची आहे. जसं तुम्ही आता बोललात की लग्नाचा माहोल आहे, सगळीकडे लग्न आहे आणि प्रत्येकाच्या घरात घडलेली, प्रत्येकाच्या घरात ऐकलेली, आजूबाजूला ऐकलेली ही सगळ्या घटना आहेत. त्यामुळे प्रत्येकजण थिएटरमध्ये येणारा रिलेट करणार आणि धमाल धमाल हसणार, खूप गोष्टी आठवून हसणार, खूप गोष्टी विसरायला भाग पाडून हसणार आणि एकंदरीत जे वातावरण आहे असं लग्नाचं जसं मंगलमय वातावरण असतं असं प्रत्येक थिएटरमध्ये वातावरण असणार हे निश्चित सांगतो. एवढा विश्वास एखाद्या देवब्रह्मे नाव असलं की ब्रह्मदेवा एवढा विश्वास. हो, म्हणजे गाठ आमची देवानीच बांधलेली असू शकते, पण ते कार्य पूर्ण करतात देवब्रह्मे, त्यामुळे त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहेच. मी एजंट वगैरे नाही आहे. हे यांची लव्ह स्टोरी आहे, हे लव केलेलं आहे आणि माझ्याकडे फक्त ते रजिस्टर करायला आलेलं आहे. मी यांना कायदेशीर नवरा बायको केलं बस, बाकी काही नाही. सल्ले काय देत नाही नाही उगा घरी आपलं ऐकत नाही, बाहेर कोण ऐकतील. ललित, पुन्हा एकदा एक वेगळी भूमिका. तुम्ही दोघं आज तर एकदम खूप छान दिसत आहे. स्वागत सगळ्यांनी खूप छान केलेलं आहे तुमचं. अगदी दारापासनं आम्ही बघतोय की सनई चौघडा वगैरे वाचताना दिसतोय. तर रोलविषयी सांगशील नेमका काय? सत्यप्रकाश माझ्या भूमिकेचं नाव आहे. सत्यप्रकाश हा एक टोकाचा पर्यावरणवादी, एवढा टोकाचा की एखाद्या ठिकाणी गेल्यावर जर प्यायला दिलेलं पाणी उरलं असेल कोणाचंही तर तो ते भरून घेतो स्वतःच्या बॉटलमध्ये आणि नंतर जाऊन तो झाडांना टाकतो. म्हणजे एकंदरीत काय तर पर्यावरणाबद्दल खूप जागरूक असलेला असा एक सत्यप्रकाश नावाचं एक ते कॅरेक्टर आहे, जे इतर लोकांना वेडसर वाटावं अशी कामं तो करत असतो. स्वतःची एक सोलर कंपनी आहे त्याची, उद्योजक आहे, सोलर पॅनल बसवतो आणि ते फिट करत असतो. तर असं स्वतःच्या कामावर खूप प्रेम, पॅशन असलेलं असं एक कॅरेक्टर आहे. आणि सावित्रीविषयी काय सांगशील की सावित्रीच्या प्रेमात पडावं असे सावित्रीमध्ये गुण तुला नेमके काय दिसले? गुण दिसलेत ते म्हणजे एखाद्या कामावर प्रेम असलेल्या माणसाला माझं मत असं आहे की अशीच व्यक्ती आवडू शकते की जिचंही कामावर खूप प्रेम आहे. तर तसंच सावित्रीचंही तिच्या कामावर खूपच प्रेम आहे, प्रचंड प्रेम आहे, तेवढंच पॅशन आहे आणि ते त्याला दिसतं आहे. आता ती तेवढीच टोकाची आहे आणि मग नंतर मग ही टोकं दोघं एकमेकांना काय होतात, ही एकमेकांना खूप टोचतात की मग ती कशी एकमेकं सावरून घेतात याबद्दलचा हा चित्रपट आहे. इंटरेस्टिंग स्टोरी आहे मृण्मयी. कशी मजा आली शूटिंगच्या वेळेस? कारण अशी एक छान स्टोरी असेल किंवा असं कॅरेक्टर असेल तर सेटवर तेवढाच उत्साह बघायला मिळतो आपल्या सगळ्यांना. म्हणजे पहिला दिवस असेल किंवा शेवटचा दिवस असेल, काय गंमत काय? ॲब्सोल्युटली मला असं वाटतंय की असं एखादं पात्र जर तुम्हाला करायला मिळालं जे इतकं वेल राऊंडेड आहे. एखाद्या खऱ्या माणसामध्ये जशा वेगवेगळ्या छटा असतात, पॅशन असतं, थोडे चिडके असतात, क्लमझी असतात, तसं माझ्या वाट्याला एक अतिशय पोटंट कॅरेक्टर आलं. त्यामुळे भयंकर एक्साइटिंग प्रोसेस होती. त्यात मला कॅरेक्टरमुळे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आम्ही दोघंही ह्यात कुंगफूपटू आहोत आणि ॲक्शन असं नाही म्हणता येणार, पण ॲक्शनचा एक थोडा ॲब्सोल्युटली. आणि त्याच्यावरती आम्ही खूप दिवस काम केलं, कुंगफूचं ट्रेनिंग घेतलं. शिवाय प्राण्यांवरती माझं स्वतःचंही खूप प्रेम आहे आणि ती एक टोकाची प्राणीप्रेमी आहे.
तर त्यामुळे मला एक जे अर्धवट माहिती होती किंवा कमी माझ्यापुरती जी माहिती होती ती मला खूप जास्त कळली आणि त्याबद्दल मी खूप जास्त आता जागरूक झाली आहे असं मला वाटतं. म्हणजे माझं जे पात्र आहे ते एक रेस्क्यू सेंटर चालवत असतं आणि म्हणजे एक नॉर्मल प्राण्यांचा डॉक्टर असणं ही एक गोष्ट झाली, पण एक रेस्क्यू सेंटर चालवणं जे फंडेडही नसतं ही एक खूप अवघड गोष्ट आहे आणि अशा काही लोकांनाही मी भेटले. त्यामुळे अतिशय इन्स्पायरिंग पात्र माझंही ह्याचं पर्यावरणाच्या बाबतीत असं पात्र करायला मिळणं हे ह्यासाठी भाग्य लागतं आणि तितकंच आम्ही सगळे वेडेही आहोत, पात्रही आम्हीही, त्यामुळेही आमची कदाचित निवड झाली असेल असं मला वाटतं. पण ज्या मुलीला कराटे येतात, कुंफू शिकते, अशा मुलीच्या प्रेमात पडणं वगैरे ठीक आहे, पण तिच्याशी लग्न करणं, अशी डेअरिंग करणं, काही भीती वगैरे वाटत नाही? नाही, कुंफू मलाही येत असतं ना, कारण आणि ह्या गोष्टी मला नंतर कळत जातात आणि उलट मला प्रॅक्टिस करायला एक पार्टनर मिळाला उलट. हो खरं. आणि मला असं वाटतं की आता प्रत्येक मुलीला कुंफू, कराटे किंवा सेल्फ डिफेन्सचा कुठला तरी एक प्रकार हा यायलाच हवा. त्यामुळे जर कुठल्या मुलांना ह्यानी भीती वाटत असेल तर त्यांनी आधीच विचार करावा. गाणी खूप वेगळी दिसत आहेत आणि स्वानंदचं पहिलं गाणं असेल किंवा बाकीची वेगवेगळी थोडीशी धमाल गाणी दिसत आहेत. तुला कितपत यातलं म्हणजे बेस्ट सॉन्ग असं मी विचारणार नाही, पण गाण्यांची तू कसं काय एन्जॉय करते? 2 गाणी आहेत आणि 2 अतिशय वेगळी गाणी आहेत. एक जे आहे ते ॲकपेला फॉर्ममध्ये केलेलं आहे, म्हणजे ज्यात वाद्य ॲक्च्युअल इन्स्ट्रुमेंट्स वापरली नाही आहेत. राईट फ्रॉम बेस ते परकशन्स ते ड्रम्स ते वोकल्स हे सगळं माणसात ह्युमन व्हॉइसेस आणि साऊंड्स फॉर एक्झाम्पल असं काहीसं याहून खूप चांगलं आहे आय प्रॉमिस. पण त्यामुळे तो इट सेल्फ एक मला वाटते खूप मोठा प्रयोग आहे आणि खूप सुंदर झालं आहे ते गाणं. ते एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला एक अतिशय गोड आणि रोमॅन्टिक गाणं आहे ज्यानी माझ्या तरी अंगावर काटा येतो आणि मला खूप छान वाटतं. श्रेया घोषाल आणि हां डिटेल्स तो सांगेल पण मला फार आवडतं. त्यांनी ते गायलं आहे. जाता जाता शेवटी आपण पत्रिकेवर बरेचदा बघतो की लग्नाला यायचंच. तुमच्या लग्नाला प्रेक्षकांनी यावंच, थोडक्यात काय सांगशील की हे बघण्यासाठी तुम्ही यायला पाहिजे? हां, काही वेड्या विक्षिप्त पण प्रेमळ लोकांनी लग्नाची एक नवीन व्याख्या करून पाहण्याचा एक प्रयत्न बघायला तुम्हाला नक्कीच मजा येईल असं वाटतंय. त्यामुळे 19 मे पासून ची चौका तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघायला या. माझा आदित्य तुम्ही स्वीकारला, त्याच्यानंतर दिल दोस्ती दुनियादारीमधला कबीर स्वीकारला. आता 2 वर्षांचं एक मोठी गॅप घेऊन एक चांगलं काहीतरी काम तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. तर आधीच्या कामाचं जबाबदारी असल्यामुळे हे कामही निवडण्याच्या बाबतीत मी फार काय म्हणतात त्याला जागरूक होतो आणि ते फार मी निवडून हे काम किंवा माझ्यापर्यंत ते आलंही आहे तसंच. तर प्लीज ते काम तुम्हाला आवडेलच. तर हे नवीन कॅरेक्टर बघण्यासाठी आणि त्यालाही स्वीकारण्यासाठी 19 मे पासून आमचा हा चित्रपट प्रदर्शित होतो, तो बघायला नक्कीच आहे. ची चौका. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा दोघांनाही खूप 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 शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर आपण बघतोय की ची आणि ची चौका, सत्य आणि सावित्रीची ही गोष्ट आहे. एक वेगळ्या प्रकारची कॉमेडी तुम्हाला या सिनेमाद्वारे बघायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफचा प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.